आणि गुड मॉर्निंग तो आकाशी आणि महाराष्ट्रात माझी वैर नाही आणि तो गुड मॉर्निंग तो सीन भारी वाटत तो आला तो एकदम खतरनाक सीन होता. जय महाराष्ट्र पब्लिक, वेलकम टू संडे ब्लॉग. पुन्हा एकदा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आपली संडे राईट जस्ट चालू आता मोपडा मार्केटमध्ये नवरात्रासाठी एक आपलं वस्तू बुकिंग करायला जायचं आणि ते आपल्याला 1 तारखेला किंवा 2 तारखेला आपल्याला भेटेल आणि आपली घटस्थापना आहे 3 तारखेला. त्यामुळे आपल्याला काय करून 1 तारखेला मिळेल जे आपण त्यांना रिक्वेस्ट करू. आणि सो गाईज आपला ब्लॉग कंटिन्यू करा, खूप मजा येणार आजच्या ब्लॉगमध्ये आणि आपली संडे राईट खूप एन्जॉय करा. आणि जर आपला चॅनल कोण नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपला नक्की शेअर करा आणि आपला मराठी यूट्यूब चॅनल नक्की तुम्ही सपोर्ट करा. या जस्ट कॉफी प्यायला नाश्ता करून झालं, तुमचाही नाश्ता झाला असेल. आय थिंक आज माझी मॉर्निंग लेट झाली कारण काल खूप एडिटिंग बाकी आणि डेकोरेशनचं तयारी चालू होते, त्यामुळे खूप लेट झालं काल ॲक्च्युली झोपायला. मॅक्झिमम मॉर्निंगचं 4:30 वाजले आय थिंक. आणि आता जस्ट कॉफी पिऊन आपण डायरेक्टली निघू संडे राईटला. चला गाईच. सो गाईज आता पेट्रोल भरलं आणि आता आपला हा नेहमीचंच रोड मुंबई पुणे एक्सप्रेस हवे बघू शकता समोर तुम्ही. वातावरण किती खूप छान, एकदम मन प्रसन्न करणं असं वातावरण बाईक राईडसाठी. आणि सो गाईज कालचा बिग बॉस शो पाहिला आणि सगळं नॉमिनेट झालं आणि फायनल झाली निकी. आणि त्यामुळे आपलं सूरज चव्हाण आणि अंकितांना लिमिटेड वोटिंग आहे, त्यामुळे फुल वोटिंग करा आणि फुल सपोर्ट करा. सो गाईज आणि ह्यावेळेस आपले कोकणामध्ये बिग बॉसमध्ये ट्रॉफी काही करून आलीच पाहिजे. आणि माझंही ड्रीम आहे आणि आपलं पूर्ण कोकण करण्याचं ड्रीम आहे. हा नक्की सपोर्ट करा. आणि तर आपण हा वोटिंग कसं करू शकतो, जिओ सिनेमा ॲप डाउनलोड करा आणि तिथे जाऊन आपलं वोटिंग नक्की करा सूरज चव्हाण आणि आपला अंकिताला. आणि पण ट्रॉफी अंकिताने घेतली पाहिजे. आणि सो गाईस आता आपण पोचलेत आपला रिसमध्ये आय थिंक. आणि समोरचं तुम्ही क्लायमेट एवढा मन प्रसन्न करणारा क्लायमेटमध्ये बघू शकता तुम्ही. सो गाईस कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आजचं वातावरण तुम्हाला कसं वाटलं संडे राईडचं. नवरात्रासाठी आपण 3 तारखेला घटस्थापना आहे आपली, सर्वांनी घ्या. आणि त्यासाठी आपण मोपाडा मार्केटमध्ये चाललो आहे की एक अशी वस्तू घ्यायची की फॅमिली मेंबर्स ते बघून खुश होतील आणि 9 दिवस ते एन्जॉय करू शकतील. अशी वस्तू आहे ते तुम्हाला नक्कीच पुढे समजेल काय आहे ती वस्तू. आणि ती नक्की त्यात एक शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड करेन, त्याचा रिव्ह्यू देईल त्या वस्तूचं, ती नक्की तुम्ही बघा. आता आपण 2 मिनटामध्ये पोचू मोपाडा मार्केटमध्ये. सोगायचं आता फायनल आपण मोपाडा मार्केटमध्ये पोचलो. तुम्ही बघू शकता मार्केट आणि आपलं काम समोरच्या दुकानामध्ये. आणि ते तिचं काय घेणार तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये अनबॉक्सिंगमध्ये दाखवेल. आणि एक शॉर्ट व्हिडिओ नक्की बनवून त्याच्यावरती 1 किंवा 2 तारखेला तर तुम्ही नक्की बघा. आणि हा गिफ्ट आहे घरातल्यांसाठी आणि कोणाला सांगितलं ना, त्यामुळे आपण या ब्लॉगमध्ये ते दाखवू शकत नाही काय वस्तू ते. त्यामुळे सो काहीच आता आपण जास्त टाईम नाही घेता, आतमध्ये जाऊन त्यांना ऑर्डर आपली बुकिंग करायला लावू. चला काहीच. सो गाईज जस्ट आता आपली गाडी पार्किंग केली आणि आता मी जस्ट चाललो आतमध्ये. चल बाय बाय. समोरचं दुकान बघू शकता. सो गाईज जस्ट आता बुक केलं आणि आपल्याला मंगळवारी डिलिव्हरी भेटेल. आणि आपण त्याचं अनबॉक्सिंग पण मंगळवारीच करू. खूप धमाका होणार आहे आणि सगळं फॅमिली खुश होईल ते बघून. आणि खूप मजा येईल नवरात्रामध्ये. आणि आता जस्ट मार्केटमध्ये जातो, थोडं बघू शॉपिंग करतो आणि आपण जाऊ डायरेक्टली घरी. आणि खूप ऊन पडलं बघू शकता तुम्ही, खूप गरम होतं ॲक्च्युली. आणि तुझं जायचं का मग थोडं मार्केटला जाऊ आणि शॉपिंग करू जरा आणि आपण जाऊ मग घरी जाऊ. नंतर संडेला आपण जाऊ रील शूट करायला. सो गाईज आता शॉपिंग करून झाली नॉर्मल. आता जस्ट चाललो घरी. खूप गरम होते आणि घरी खूप असं काम पडलं आहे भरपूर, ते आपण काम घरी जाऊन कंप्लीट करू आणि आता जाऊ डायरेक्टली आपल्या घरी. सो गाईज फायनली एक आनंदाची बातमी की आपल्याला ते मंगळवारी डिलिव्हरी देणार आहेत संध्याकाळी आय थिंक. खूप झालो आणि जस्ट घरी निघालो आहे आणि खूप असं ऊन लागते आणि समोरचं क्लायमेटही खूप छान आहे. आणि त्यामुळे आता घरी जाऊ आपण आणि फ्रेश झालो की रील शूट करायचं प्लॅनिंग करू. आणि नक्की तुम्ही ब्लॉगला सपोर्ट करा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला. आणि नक्कीच आपलं वोटिंग करायला विसरू नका. जाऊन आपलं जिओ सिनेमावर जा आणि आपलं अंकिताला वोटिंग नक्की करा. मालवणकरांनो, कोकणकरांनो आणि महाराष्ट्रकरांनो. आणि सो खूप मजा येते आणि शो बघायला खूप मजा येईल. आणि आपला भाऊचा धक्का आपण मिसिंग करतो आहे, भाऊ आउट ऑफ कंट्री गेलं त्यामुळे. आणि सो भाऊ बोलले की आपण 7 तारखेला नक्की येऊ तिथे आणि खूप मजा येणार. 7 तारखेचे खूप जण सगळेजण वाट बघत आहेत. खूप महाराष्ट्र बिग बॉसची ट्रॉफी कोण उचलणार. आणि शक्यतो राहील मला तर अंकिता किंवा सूरज चव्हाण या दोघींपैकी कोणीही घेतले ते चालेल. पण आमचं खूप म्हणणं आहे की कोकणकर. जसं आता आम्ही आमच्या स्टॉपवर पोचलो आणि जसं आता गावामध्ये आम्ही एंट्री करतो आहे. सो गाईज आजचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. खूप
फायनली आपण आपल्या घरी पोहोचलेत. आता जस्ट फ्रेश होऊ आणि जाऊ रील शूट करायला. आणि आपण ब्लॉगमध्ये भेटूया एक संध्याकाळी. आणि बघू शकतो मग अवतार किती खराब झाला, खूप ऊन होतं ॲक्च्युली. आणि जस्ट फ्रेश होऊ आणि मस्त जाऊ आपण रील शूट करायला. आणि आपण आपले रील्स अपलोड होते 9 वाजता. आणि आपला समोर इंस्टा आय डी दिसते, आपलं न्यू अकाउंट आहे. न्यू अकाउंटला नक्की फॉलो करा. सगळं अपडेट आपल्या ब्लॉगचे इंस्टा स्टोरीला असतात. तर मग सो गाईज आपल्या समोर दिसते ते इंस्टा आय डी, आपल्या भावाला फॉलो करा. आणि जर कोणी नवीन असेल आपला चॅनल त्याने आपलं सबस्क्राईबर नक्की करा. आणि लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. A few moments later. सो गाईज जस्ट अचानक प्लॅन झालं आमचं पिक्चर बघायला जायचं, धर्मवीर 2. आता माझा फ्रेंड आला आहे, आपला कॉलेजचा फ्रेंड, आपला भाव आणि त्याची वाईफ आले. आता आपण वाईफला पिकअप करू आणि डायरेक्टली जाऊ CNG पंपावर, CNG भरू आणि डायरेक्टली आपण जाऊ ओरियन मॉलला. खूप खतरनाक मजा येणार आहे आणि खूप चांगला असा रिव्ह्यू आहे पिक्चरचा. आणि ते बघू आणि तुम्हालाही सांगतो आम्हाला कसं वाटलं पिक्चर. चला गाईज, हॅपी संडे. 80 नंबर. सो गाईज फायनल आता पोहोचलं आपण लोडोली CNG पंपावरती. आणि बघू शकतो तिकडे आपण हिला पिकअप केलं आहे, महाराणी आमची. चला आता CNG भरू. आणि आमचा 10:15चा शो आहे. आय थिंक आम्हाला लेट झालं तर खूप वांदे बेकार होतील. आणि चला समोर बघू शकता गाडी, तीन आपला गाडी आवडते थार, ते नक्की घेऊ आपण. याला घेऊन सो गाईज आता जस्ट आता मी CNG भरली. आता मी लागलो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, आपला नेहमीचाच रोड. चला लवकर पोहोचू आणि आता डायरेक्टली उठू आपण ओरियन मॉलला. गाडी वगैरे तिकडे. हे 38 झाले दैवात बाळासाहेब ठाकरे. सो गाईज जस्ट आता ओरियन मॉलमध्ये आम्ही पोहोचलो आणि ॲक्च्युली खूप लेट झाले. 10-15चा शो आहे आपलं आणि ॲक्च्युली खूप लेट झाले. चला लवकर आणि आता डायरेक्ट जाऊ थिएटरमध्ये आणि आपण पिक्चरचा आनंद घेऊ. कसं वाटलं ते तुम्हाला पिक्चर बघितल्यानंतर डायरेक्टली आता भेटू. आणि समोर आपला आशू आणि पायल. सो गाईज तुफान गर्दी, धर्मवीर 2 फुल हाऊसफुल. सो गाईज आता आम्ही आत करतो एंट्री आतमध्ये. बाबा तिकीटला लाईन बघ, आपले शिंदे साहेब. आता आतमध्ये आम्ही एंट्री केले आणि आता फोन ऑफ करतो कारण आता आपल्या इथे कॉपी राईट. सो गाईज जस्ट आता आपला पिक्चर बघून आता आम्ही आलो पार्किंगला. खूप मजा आली, खूप छान पिक्चर आहे. आणि तुम्हाला तर गाडीत बसल्यानंतर रिव्ह्यू सांगू कसा वाटलं. तर पिक्चर खूप छान आहे, तुम्ही नक्की बघा. आणि आता जस्ट आता आम्ही ओरियन मॉलमध्ये पाहिलं आणि आता बसतो आम्ही गाडीमध्ये. खतरनाक असा पिक्चर. ओ माय गॉड, किती वाजले रे असं? 1:30 मोबाईल. बापरे, 1:23 झाले. आता घरी पोहोचता आपल्याला 2 वाजणार आणि उद्या ऑफिसला लास्टचा दिवस. 3-3:30 वाजतील मला. 3-3:30 आम्हाला झोपायला होतील 3 वाजतील. तर उद्या जॉबचा लास्टचा दिवस आहे त्यामध्ये. आणि बघू पुढचा आधी 3 तारखेला भेटू आपण. सो गाईज काय चला का आपको कसं वाटलं तुला मागचा आपला धर्मवीर 2? तुला कसं वाटलं? खूप छान पाहिलं तुला? तिथला एक डायलॉग तो भारी होता ना, जंगलमध्ये राहून आणि महाराष्ट्रावर माझं वैर नाही करायचं. आणि गुड मॉर्निंग आकाशी आणि महाराष्ट्रात माझी वैर नाही करायचं. आणि तो गुड मॉर्निंग तो सीन भारी वाटत. तो आला तो एकदम खतरनाक सीन होता. आणि मला अजून सौर परीक्षा आपल्या साहेबांनी चालू केली ते आता माहित पडलं. दिघे साहेबांनी ते आता माहित पडलं ऍक्च्युली. तुला माहिती होतं माहिती. खूप छान. त्या एक 10 ते 5 मिनिटं सीन मध्ये त्यांनी एवढं ते गुड मॉर्निंगने हसवलं. त्यानंतर ज्यांनी आत्महत्या केली, सुसाईड केलं, त्याचं एक सीन बघून अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलं होतं. आणि त्यानंतर आम्हाला फर्स्ट टाइम समजलं की आपल्या साहेबांनी आपली सौर परीक्षा चालू केली 10वी मध्ये. आणि आम्ही त्या परीक्षेला सौर परीक्षेला मी बसलो होतो. आय थिंक तूही बसला असेल आय थिंक. कॉमन आहे आणि खूप छान कॉमन आहे. खूप छान असा सिनेमा आहे, तुम्ही जाऊन नक्की बघा आपल्या जवळच्या थिएटरमध्ये. आणि नक्की आपला फीडबॅक द्या की आजचा सिनेमा कसं आहे. आणि येत्या 10 तारखेला 1 नंबर पिक्चर रिलीज होणार, तोही नक्की बघा. 1 नंबर आहे. कन्फ्युज झाला असेल बोलते 1 नंबर पिक्चर बघायला जाते. अरे कोणता 1 नंबर पिक्चर ना. खूप मोठा सीन झाला होता आमच्यामध्ये तो. सो गाईज आणि आजचा ब्लॉग आपण इथंच थांबू. पुन्हा एकदा भेटू आपण न्यू ब्लॉग न्यू लोकेशनमध्ये.
जय हिंद, जय महाराष्ट्र पब्लिक.